सामन्याला सुरुवात होईल. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर आपल्याला पाहायला मिळतात. टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये घेतले गेले. शशी बोकाळे साहेब आफ्टर लंच नंतर पुन्हा एकदा आमच्या व्यासपीठावर अगदी बारीक सारीक गोष्टी या सातत्याने ते जाणत असताना पाहायला मिळत आहेत. प्रथमला थोडीशी इंजुरी आहे तरी सुद्धा मी चांगलं क्रिकेट खेळणार त्याचं ब्रीद वाक्य आपल्याला पाहायला मिळतं. ओंकार कदम यांना आपण पाहू शकतायत. गरमीचे दिवस आहेत आणि असं वाटतं गोवा टूर मात्र करण्यासाठी जरूर आलेत. प्रशांत गरत यांना आपण पाहतायत. एका साईडला अतिशय सुंदर पद्धतीने खेळ साकारला गेला. या संघाची बांधणी खूप चांगली झाली. गेली काही वर्ष जर आपण पाहिला तर सरासरी विजयाची खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. नाईटला मालजेपाडा या ठिकाणी सुद्धा खेळायचं आहे. टिवरीचा रिझल्ट काय आला तिथे सुद्धा विन झालेत. म्हणजेच आपल्या स्वतःच्या कुशल नेतृत्वावर अनेक खेळपट्ट्यांवर ज्यांचा जलवा आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. जनक राजा या नावाने खेळत असताना हा संघ सामन्याला सुरुवात पहिलं षटक हाताळण्यासाठी अमित तांडेल एक अर्नाळा एक्सप्रेस बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर येतोय राजू मिश्रा आणि अनिल घरत एवन जोडी ही सलामीची आपल्याला पाहायला मिळते. सामन्याला होईल सुरुवात. आमच्या समवेत अभिषेक रामाणे या ठिकाणी जोडले गेलेत स्कोररच्या भूमिकेत. टिका स्पोर्ट्सचे दीपक यादव अपडेटर आपल्याला पाहायला मिळतात आणि डिजिटल स्कोरर त्याचप्रमाणे कौशलेंद्र आणि त्याचप्रमाणे आपण पाहू शकतायत मिस्टर आकाश यांना आपण पाहतायत. सामन्याला सुरुवात. टॉस जिंकून विकास धसगर यांनी सांगितलं की आम्ही डेफिनेटली फिल्डिंग करू. सामना 5 षटकांचा रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. 4:15 वाजलेत घड्यात. इथून 2 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. अतिशय सुंदर पद्धतीने सामन्याचं आयोजन या स्पर्धेचं अगदी छोटंसं रोपटं लावलंय पहिल्याच वर्षामध्ये. तर रोपट्याला मात्र इतरत्र खत पाणी जरूर घातलं जाईल आणि ज्या पद्धतीने आपण पाहतो की त्याची सेवा करणं ही आयोजकांची जरूर भूमिका असते. परंतु त्यासाठी पाठबळ मिळवण्यासाठी तुमचा वेळ, तुमच्या संपूर्ण संघांचा वेळ खूप महत्त्वाचा असतो. सामन्याला सुरुवात. दीपेश दिंडेकर या ठिकाणी दर्शवत आहेत की यस स्टार्ट ऑफ द मॅच. पहिला चेंडू. ऑल द बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमधून. पहिला चेंडू ऑफ साईडला खेळण्याचा मनसुबा जरूर बाळगला गेला होता. जयू त्या ठिकाणी पुढे सरसावतायत. कोणती धाव येत नाहीये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना अमित तांडेलचा काही जर मागील 2 ते 3 वर्ष खूप चांगली प्रगती करत असताना पाहायला मिळतो. त्यामध्ये एक अजून भर निर्माण झाली ती म्हणजे करण निजाई, एक परफेक्ट बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. खूप चांगला चेंडू. बॅटची एज अँड टेकन. बिग विकेट. फ्लाइजलेस विकेट. बॅक टू द डगआउट. प्रशांत घरत कोणतीही मिस्टेक करणार नाहीये. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन. अक्षय सी फूड्स विकेट डाऊन. थँक्यू. संघाची धावसंख्या फलकावर 2 बॉलच्या समाप्तीनंतर 1-0 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. खातं अजून ओपन केलेलं नाहीये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग ॲट नंबर 3 वर येतात मिस्टर अली ला आपण पाहतायत. अमित तांडेल. खूप चांगला अँगल क्रिएट जो होतो ना तो अमित तांडेलचा अप्रतिम पाहायला मिळतो. एका संघामध्ये 3 बंधू खेळताना पाहायला मिळत आहेत. प्रशांत घरत, उदर रविकांत यांना सुद्धा आपण पाहतायत आणि जयेश घरत हे 3 बंधू या स्पर्धेच्या माध्यमातून एकाच टीममध्ये आहेत. खोलवर चेंडू होता. ऑन साईडला पायावरचा चेंडू. मनगडाचा वापर केला. फिल्डर मात्र त्या ठिकाणी पुढे सरसावतील. रोहित मात्र एक वेगळ्या शैलीत येत असताना, स्फूर्ती देत असताना स्वतःला
असावं लागतं, बॉडी लँग्वेज तुमची पॉझिटिव्ह असावी लागते क्रिकेटच्या खेळामध्ये. पुन्हा एकदा बॉल होतं यार. अमित तांडेल आपल्या गोलंदाजी मार्कवर 3 बॉलच्या समाप्तीनंतर 1-1. हा चेंडू पाहिला न्यायाला सरळ सोडून दिला होता आणि पंचांनी ऑब्झर्व केला, फार वेळ घेतला आणि दर्शवलं दीपेश दिंडेकर यांनी की यस व्हाईट बॉल आहे. व्हाईटच्या इशाऱ्याने संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते. 2 या धावसंख्येवर बॉल फेकून झाले ते 3 आणि 3 बॉलच्या समाप्तीनंतर 2 धावा. आज टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस खऱ्या अर्थानं. उलटॉस बॉल होता, स्टेप आउट झाले होते. खूप सुंदर पद्धतीने बिटवीन द गॅपमध्ये खेळला गेला आहे. चेंडू थांबण्याचं नाव घेईल का तर नाही. या वेळेला चेंडूवर जणू काही 4 धावांची मोहर उमटवली. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. 4 धावांकरता वेलकम बाउंड्री, संघर्षाचा चौकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवर बॉल फेकून झाले ते 4. फर्स्ट विकेट लवकरात लवकर गेल्यानंतर राजू मिश्रा, अनिल घरत या वेळेला डावाला स्वतःला संघाला सावरत असताना पाहायला मिळतात या चौकाराने. खोलवर चेंडू होता, परफेक्ट यॉर्कर कसा असावा हे दर्शवत असताना, कारण खाणाखुणा माहिती आहेत. अर्नाळा संघातून बरेच वर्ष आपण पाहिलं अनिल घरत यांना खेळत असताना एक गवेक फॉर्मॅटमधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 6 धावसंख्येवर 5 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झाला. एकता चषकमध्ये तर तुफानी बॅटिंग केली होती. संदीपचं ते मैदान, एकता चषक, फेम ट्रॉफी आणि तदनंतर स्वतः एक शिक्षक, फिजिकल ट्रेनर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. ऑन साईडला मनगडाचा वापर करत असताना स्क्वेअर लेगला जरूर खेळलं गेलं. डिरेक्ट हिट करण्याचा इरादा होता त्या ठिकाणी. एकदा वर्जित केली जाते आणि एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धनविन एकविरा स्पोर्ट्स वसई 11 या टीमची. जाऊन पोहोचते ती 7 या धावसंख्येवर. 7 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. यू गया यू आया. थँक्यू. हर्षद मेहर न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतो. अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. फार टॅलेंटची कमी नसते. जेव्हा तुम्हाला संधी दिली जाते त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. तुम्हाला वारंवार संध्या दिल्या जातात, त्यावेळेला तुम्हाला त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे आणि हे संधीचं सोनं करत असताना पाहायला मिळेल का हर्षद मेहर. शेवटच्या मोमेंटला मात्र कॅच ड्रॉफ्ट. रविकांत हेच दर्शवत असताना की हा माझ्या हातात झेल व्हायला हवा होता, परंतु तसं काही घडलं नाही आणि कॉटन बॉलची संधी जरूर होती. अशा वेळेला कठीण असतं जेव्हा तुम्ही गोलंदाजी करता, पुढे जाता, पुढे येऊन पुन्हा एकदा मागे येणं आणि त्याच बॉलवर मात्र कॉन्सन्ट्रेशन करणं फार कठीण असतं. परंतु प्रयत्न चांगले केले होते हर्षद मेहरने. एक धाव मिळाली, 8 धावा. अप्रतिम, गुड डिलिव्हरी, अनबिलिव्हेबल, सबमनिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. बॅट थोडीशी हवेत फिरली होती मिस्टर अली या बॅटरची आणि चेंडू खाली राहिला होता. प्रशांत घरत स्वतः यष्ट्यांना चिकटून आहेत, कारण हर्षद मेहर आणि प्रशांत घरत यांच्यामध्ये एक सुंदर बॉन्डिंग पाहायला मिळते. जेव्हा एक गोलंदाज असतो, एक विकेट कीपर असतो, तेव्हा त्यांचं बॉन्डिंग सुंदर असायला हवं. त्यांचं कम्युनिकेशन, त्यांचं कोऑर्डिनेशन. चेंज ऑफ पेस जरूर केला गेला होता. बॅक ऑफ द हँडचा उपयोग केला होता. स्लोवर 1 चेंडू एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे का फेक येईपर्यंत, चेंडूला उचलेपर्यंत पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहे. सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे आणि या बेसिकला विसरून चालत नाही. जेव्हा इंटरव्हेल विकेट जातात, षटकार चौकार येत नाहीत, त्यावेळेला तुमची मानसिकता चेंज होते, तुमची सायकोलॉजी जी आहे ती मात्र चेंज पूर्णपणे होते. आणि अशा वेळेला जर आपण पाहिलात तर डेफिनेटली आपण पाहू शकतात की सिंगल डबलला भर द्यायला हवी. आदरणीय साई बोकाळे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. फुल टॉस बॉल ऑन साईडला, फटका चांगला आहे.
सरळ चेंडू निघून जाईल. रोहितला बीट करत आउट ऑफ द पार्क डिस्पॅच केलं गेलंय. ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट. अक्षय सी फूड्स सिक्सर. थँक्यू. संघाची धावसंख्या या षटकाराने फ्लाय होते जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. 16 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. ऑफ साईडला फटका तर चांगला आहे. जयेश मात्र पुढे सरसावेल. जयू व्हेरी नाईस कॅच, ब्रिलियंट कॅच. अलीच्या खेळीला पूर्णविराम. बॅक टू द डगआउट. सेकंड विकेट डाऊन, गॉन. थँक्यू. षटकार आल्यानंतर मिळवलेली विकेट म्हणजेच कमबॅक कसं करावं आणि हे कमबॅक करत असताना आपण पाहू शकताय 16वर 2 धक्के बसले गेलेत. राजू मिश्रा लवकरात लवकर स्वस्तात बाद झाले. अनिल घरत आतापर्यंत डावाला स्वतःला संघाला सावरताय 6 या धावसंख्येवर. आणि एका साईडला अलीने मात्र एक षटकार आणि एक वेळा दुहेरी, एक वेळा सिंगल 9 धावांची खेळी केली. एक मोठ्या खेळीमध्ये मात्र जरूर परावर्तित करू शकले नाहीत. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर हरीश पाटीलला डावाला सांभाळण्यासाठी पाठवले गेले, सावरण्यासाठी. कारण एक चिकाटी प्लेयर आहे, ब्रँड आहे कोपरीचा. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी या टीममधून गेली कित्येक वर्ष क्रिकेटची सेवा करत असताना या एक फॉर्मॅटमधून कट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. हा हरीश पाटीलचा पॅटर्न शॉट आहे, परंतु परफेक्ट त्या मेरिटमध्ये चेंडू खेळले नाहीत आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं डॉट बॉल. हर्षद मेहरने अगोदर रीड केलं होतं, त्याचं परिपूर्ण मूल्यांकन केलं होतं की स्टँडिंग बॅटिंग पोझिशन काय आहे, मिडल ऑफ द स्टंपला मात्र तो आहे का, अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर निघून खेळेल का, या सर्व काही गोष्टी पाहिल्या जातात. आणि त्यानंतर काही गोलंदाज गोलंदाजी करतात. त्यामध्ये हर्षद मेहरचं यावेळेला कौतुक करीन. षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये असलेला आत्मविश्वास यावेळेला निर्माण केला आणि तशाच पद्धतीने गोलंदाजी केली. 16वर 2 धक्के 2 षटकांच्या समाप्तीनंतर. तिसरं षटक हाताळण्यासाठी अमित तांडेल पहिल्या षटकामध्ये अवघ्या 7 धावा खर्च केल्या होत्या. एक सफलता प्राप्त केली होती राजू मिश्राच्या माध्यमातून. गोलंदाज अमित तांडेल गोलंदाजी मार्कवर येतोय. लेंथ लाईनचा राजा म्हणून ज्या गोलंदाजाला पाहिलं जातं. हर्षद मेहरने सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली, 9 धावा खर्च केल्या, एक सफलता प्राप्त केली. कॉन्ट्रीब्युशन दिले गेले. ऑन साईडला खेळत असताना रोहित मात्र पुढे सरसावले. थोडीशी घाई जरूर केली गेली होती, परंतु सिंगलमधून डबल कन्वर्ट केली गेली आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. 18 रन्स तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर 18वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर तिसरा आहे. जो संघ विजय होईल तो फायनलमध्ये प्रवेश करेल आणि फायनलमध्ये ऑलरेडी तिकीट मिळवलंय तो संघ जय श्रीराम उत्तम टीम. लो फुलटॉस बॉल होता, ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला जातोय. फिल्डर हर्षद मेहर पुढे सरसावेल. हर्षद मेहर अपकमिंग यंग टॅलेंट. वालई पाडा चषकामध्ये काही जबरदस्त अफलातून परफॉर्मन्स दिला होता. त्या 3 षटकारांसाठी 10 ते 12 हजार रुपयाची कमाई केली होती यंदाच्या हंगामामध्ये.
गेल्याच महिन्यामध्ये तोच हर्षद मेहर आपल्याला पाहायला मिळतोय. ग्रेट बॅटर, ग्रेट बॉलर, ग्रेट फिल्डर, युटिलिटी खेळाडू तोच हर्षद 214 नंबरची जर्सी परिधान करणारा. पुन्हा एकदा बॉलर तयार अमित तांडेल. आडव्या बॅटने जरूर खेळण्याचा मनसुबा बाळगला आणि ते आपण पाहू शकतायत. यस, ॲब्सोल्युटली प्लम. फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. थर्ड विकेट डाऊन गॉन. संतोष डवले यावेळेला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर धनवीन एकविरा स्पोर्ट्स वसई 11 या टीमची 19 वर जाऊन पोहोचली गेली. 3 बॉलचा खेळ झालाय. अमित तांडेल आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. संतोष गिरीचा ब्रँड आहे. अप्रतिम अफलातून गोलंदाजी, सुंदर सुपर डिलिव्हरी, अचूक टप्पा आणि भेदक मारा या दोन गोष्टींच्या जोरावर आतापर्यंत अमित तांडेलने कित्येक विकेट आपल्या नावावर केलेत. मातीच्या खेळपट्टीवर सुद्धा खूप चांगली गोलंदाजी करण्याचा नेहमीच माणूस ठेवतो. एक सकारात्मक दृष्टिकोन. ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. शफल होऊन खेळण्याचा मनसुबा बाळगला होता. जस्ट शशी साठम सरांच्या अगदी जवळून चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाजूने जात असताना तत्पूर्वी सिंगल मेल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. धनवीन एकविरा स्पोर्ट्स वसई 11 या टीमची 20 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 5. अमित तांडेलने आतापर्यंत 11 बॉल हाताळले. त्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी करताना एक षटकार आणि एक चौकार सुद्धा दिला नाही. ऑन साईडला डान्सिंग डाऊन द ट्रॅक मनगडाचा वापर, कलात्मक फटका. एक धाव अर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता संतोषचा, परंतु यावेळेला नाकारला आणि घरत यांनी एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 7च्या करंट रन रेटने आतापर्यंत 21 वर जाऊन पोहोचले गेले. 21 धावा, 3 गडी बाद. घेऊया एक डीजे ब्रेक, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. वेलकम बॅक. 21 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला. आपण ही स्पर्धा पाहतायत अक्षय सी फूड्स नायगाव कोळीवाडा आयोजित नायगाव कोळीवाडा चषक 2024. आदरणीय शशिकांतजी बोकाळे साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन, नियोजन क्लास आणि क्वालिटी दर्जाचं आपल्याला पाहायला मिळतं. 4थं षटक हाताळण्यासाठी मिस्टर करण निजाई. फुलटॉस बॉल होता. नो बॉलचा इशारा. खूपच कमरेच्या वरती असल्या कारणाने आपण पाहू शकाल एकच धाव मिळेल. कॉट बँडच्या स्वरूपात बाद झाले होते, परंतु नोचा इशारा दीपेश दिंडेकर यांनी क्विकली दिला आणि ऑफिशियल यावेळेला मेन पंच शशी साठम सरांकडून मात्र नो बॉलचा इशारा आणि त्यावर मिळेल आता फ्री हिटचा सिग्नल. फ्री हिटचा सिग्नल त्या ठिकाणी जरूर मिळाला गेलाय. या फ्री हिटच्या बॉलवर कितपर्यंत मजल मारली जाईल, जोखीम कितपर्यंत पत्कारतील याकडे लक्ष असेल. ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. पुलच्या फटक्यात कन्वर्ट केलं गेलं. फिल्डर त्या ठिकाणी आहेत, परंतु कॅच घेऊन सुद्धा उपयोग झाला नसता. ट्राय जरूर केली गेली होती. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 24च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. 4थ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर 24 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट.
ॲलन मात्र पुढे सरसावले गेले होते. थोडीशी हाताला दुखापत होत असताना बुटांना आणि प्रथमला मात्र परतावं लागलं. पुन्हा एकदा बाउंड्रीला इन टच. ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. फटका तर छान आहे आणि यस अनिल घरच्या बॅटमधून परफेक्ट यावेळेला पुलचा फटका पाहायला मिळाला. पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल अँड ब्युटिफुल शॉट. 6. ऑन साईडला शफल होऊन खेळले गेले. तिथे फिल्डर प्रथम मात्र पुढे सरसावतील. 1 बाउन्सने चेंडूला फील्ड करतील. अनिल घरत यांच्या बॅटमधून मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल सिंगल मेल आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 31 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झालेत आतापर्यंत. चौथ्या षटकातील जवळजवळ 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 31 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. धनवीन एकविरा स्पोर्ट्स वसई 11 या टीमची स्थिती. चेंडू मात्र यावेळेला खूपच बाहेर होता, आउटसाइड द ऑफ स्टंप. मात्र इथून जर आपण पाहिलं तर पंच रेफर करतायत. या आपण थर्ड अंपायर रेफर केलं जाईल की वाईट बॉल आहे की नाही. येस, वाईट बॉल आहे. खूपच बाहेर असल्या कारणाने आपण पाहू शकतायत आणि ते आपण पाहिलं तर डेफिनेटली जो रिव्ह्यू होता तो मात्र या ठिकाणी गमावलेला आहे. एक्सटेंड होणार नाही. एक रिव्ह्यू प्रत्येक संघाला दिला गेला आहे कारण डिका स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतं आणि अशा वेळेला मात्र प्रत्येकाला समान न्याय मिळाला पाहिजे. संघाची धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचली गेली. 32 रन्स. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. आज थोडेसे पडझड करत असताना पाहायला मिळत आहेत. स्ट्रगल करतायत कारण निजाई परफेक्ट गोलंदाजी करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 32 वर जाऊन पोहोचले गेले. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत अभिषेक आम्हाला दर्शवत आहेत. 4 बॉलचा खेळ झालाय. 4थं षटक हे प्रगतीपथावर आहे. एक शॉट लेगला, त्यानंतर गली रिजन आपण पाहतायत. शॉट थर्डमॅनला एक फिल्डर मात्र तैनात आहे. गली रिजनचा क्षेत्र खाली कव्हर पॉइंट, शॉट एक्स्ट्रा कव्हर. एक लॉंग ऑफ घेतला गेला, एक लॉंग ऑन, मिड ऑन, डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्युअर लेग. अशा पद्धतीने मात्र 11 टिपक्यांची जशी रांगोळी तसंच फिल्डिंग सजवलं गेलं. एक खूप चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत. जो व्हाईट यॉर्कर करण निजाई स्पेशल आहे त्यांचा चेंडू. ऑफस्टमच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच करतात आणि परफेक्ट फलंदाजाला रीड करतात. ही खासियत राहिले तर षटक क्रमांक 4 आणि 4थ्या षटकातील बॉल फेकून झालेत ते जवळजवळ 5 बॉलचा खेळ झालाय. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावले परिपूर्णतः 32 या धावसंख्येवर 32 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. बॉल तयार. अधून टाकण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला. हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं. सरळ चेंडू निघून जातोय लॉंग लेग फाईन लेगच्या अगदी क्षेत्रातून बिटवीन द गॅप. चौकार मिळाला आणि या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 36. 4 षटकांचा अगदी योग्यरीतीने खेळ समाप्तीवर झाला आहे. 4 षटकांमध्ये 36 धावा, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचा आणि अंतिम षटक पाहायला मिळेल. तत्पूर्वी घेऊया एक डीजे ब्रेक. रणजित किनीचा गाजतय ना
शेवटचे 6 बॉल शेष राहिलेत, म्हणजेच एक षटक अंतिम आपल्याला पाहायला मिळेल आणि अनिल घरत सारखे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. संतोषने चौकार ठोठावत मात्र इरादे पक्के स्पष्ट केलेत की आम्ही जास्तीत जास्त धावसंख्या करण्याचा प्रयत्न करू. त्याचा पाठलाग करताना प्रतिस्पर्धी संघावर नामुष्की ओढवली जाईल का? सरळ बॅटचा उपयोग करत असताना ही आहे ताकद, ही आहे नजाकत. अनस्टॉपेबल, मॅग्निफिसंट टायमिंग, षटकार, 6 धावा. थँक्यू. काही जबरदस्त फटका खेळला गेला होता. अप्रतिम स्टँड अँड डिलिव्हर शॉट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. मिडल ऑफ द बॅटने जरूर चेंडू कनेक्ट झाला आणि ज्या पद्धतीने साऊंड आला बॅटमधून असं वाटलं की चेंडू थांबणार नाहीये, आउट ऑफ द पार्क जाऊन चेंडू आदळेल. पुन्हा एकदा ऑन साईडला खूप चांगली दमदार आणि शानदार बॅटिंग पाहायला मिळते. फ्लॅट 6, लगातार 2 बॉलवर 2 षटकार. संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 48. थँक्यू. 48 धावा फलकावर. क्या बात आहे अनिल घरत. अनस्टॉपेबल बॅटिंग, सुपर बॅटिंग करत असताना रिदम सहित बॅटिंग करताना आपण पाहतायत. ही आहे ताकद. परंतु एका साईडला विकास दसगर एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो नेतृत्व सांभाळत असताना पाहायला मिळतो. परंतु इथून धावा थांबतील की धावा वाढतील याकडे लक्ष आहे. गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. म्हणजेच याचाच अर्थ कमबॅक केलं. स्वतःला एक हळूवारपणे प्रश्न विचारला की माझी ही लेंथ नाहीये, मला चांगली गोलंदाजी करायची आहे, मला समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला जखडून ठेवायचं आहे. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर त्या फलंदाज अनिल घरत यांना जखडून ठेवलं गेलं या बॉलवर. ग्रेट डिलिव्हरी, अनबिलिव्हेबल. काय गोलंदाजी केले. 2 बॉलवर 2 हल्ले बोल केले आणि तदनंतर षटकार आल्यानंतर आपण पाहू शकता षटकार 2 आले आणि तदनंतर 2 डॉट बॉल. खूप चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. 4 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर 48. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, इनसाइड आउटचा फटका. फिल्डर मात्र त्या ठिकाणी पुढे सरसावतील. अमित तांडेल कोणती मिस्टेक करणार नाहीये. गुड कॅच. फलंदाज बाद. 48 वर 4 धक्के. ब्लाइंड सिंगर आणि गोड गळ्याचा धनी अर्थातच अमोल जाधव यांच्या या सदाबहार आवाजाने मात्र प्रत्येकाला वेड लावून सोडलं या गाण्याने. अप्रतिम गुड डिलिव्हरी. काय कमबॅक केलाय विकास दसगर चिकाने. इथे मिळते शेवटच्या बॉलवर विकेट. संघाची धावसंख्या 48. 49 रन्स टू विन. 49 धावांचं आव्हान हे समोरच्या प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवले गेले. विशाल कोळी आल्या आल्या मात्र फक्त रिस्पेक्ट दिली गेली. 49 धावांचं टार्गेट आपण पाहणार आहोत. नाण्याची एक बाजू आपण पडताळली
नाण्याची दुसरी सुद्धा बाजू पडताळणं तेवढंच गरजेची गोष्ट राहणार आहे. तर 48 धावा 49 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. ते जनक राजा अर्नाळा टीम समोर प्रतिस्पर्धी संघ धनवीन एकविरा स्पोर्ट्स वसई 11 या टीमने. तत्पूर्वी घेऊया एक डीजे ब्रेक. .49 रन्स टू विन आणि प्रशांत घरत मंद मंद पावलांनी खेळपट्टीच्या दिशेने जात असताना या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य आपण पाहिलं तर नायगाव स्पोर्ट्स क्रिकेट क्लबने विशेष सहकार्य केलेलं आहे. खतरनाक क्रीडा मंडळ कबड्डी संघ, त्याचप्रमाणे ऋषी वाल्मिकी क्रीडा मंडळ कबड्डी संघ, एकविरा क्रिकेट क्लब नायगाव, अष्टविनायक क्रिकेट क्लब नायगाव, हिमेश 11 अर्थातच NCC क्रिकेट क्लब नायगाव, GNC 11 क्रिकेट क्लब नायगाव, वाल्मिकेश्वर मंदिर ट्रस्ट, नायगाव मच्छीमार सोसायटी यांनी सुद्धा विशेष सहकार्य, ब्लॅक अँड व्हाईट ग्रुप यांच्या माध्यमातून सुद्धा विशेष सहकार्य, दर्या सारंग पूजा मंडळ, वाल्मिकी पूजा मंडळ नायगाव, घाऊक मच्छीमार संघटना, धर्म जागृती मंडळ नायगाव, नूतन धर्म जागृती मंडळ, नूतन नित्यानंद सत्संग मंडळ, सर्व नायगाव बँड पथक, ग्रामस्थ मंडळी व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. आदरणीय शशिकांतजी बोकाळे साहेब व अक्षयजी बोकाळे यांच्या वतीने आपणा सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. त्याचप्रमाणे भूषण घुसेकर यांचा सुद्धा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो शशीजी बोकाळे साहेब यांच्या वतीने. स्टार्ट ऑफ द मॅच. या मॅचच्या दिशेने सामन्याला सुरुवात होते. प्रशांत घरत रन मशीन, धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, तर पहिल्या षटकाकरिता विशाल कोळी गेल्या
मॅच मध्ये जर आपण पाहिलं अवघ्या अग्री कोळी समाज टीमला पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून इनसाइड आउटचा फटका. हरीश पाटील चेंडूपर्यंत पोहोचतील. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. विकास दसगरला प्रमोट केले गेले ते ओपनिंग बॅटर म्हणून. विनायक भोईर मात्र लेदर क्रिकेटचा क्लास वसई चिमाजी अप्पाच्या मैदानात सुरू आहे, त्यामध्ये ते बिझी आहेत. तर पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर 2 धावा. प्रशांत घरत एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर, परंतु 25 वर्ष विशाल कोळीने सुद्धा घालवलेत या क्रिकेटच्या खेळामध्ये. या वेळेला आपण पाहिलं तर तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. अनिल घरत जर आपण पाहिलं तर विकास दसगरकडे लक्ष होतं की ही रन्स मिळेल की नाही असं त्यांचं लक्ष वेधित होतं. कदाचित प्रशांत घरत निघाले असते, डिरेक्ट हिट झाला असता तर थोडेसे धोक्याचे चान्सेस होते. निर्धाव बॉल. विशाल कोळी पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. अप्रतिम प्रशांत घरतला पूर्णपणे बीट करत असताना, कारण विशाल कोळी 25 वर्ष टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर ज्यांनी एकविरा नायगाव क्रिकेट क्लबकडून खेळत असताना सातत्याने चांगले परफॉर्मन्स क्लास त्यांनी दर्शवला गेलाय आणि कोणत्याही प्रकारची मात्र पैशांची अपेक्षा न करताना एक गाव एक फॉर्मॅटमधून ते सातत्याने खेळत गेले. परंतु आता 40+ क्रिकेट ओपन मध्ये आपण सातत्याने पाहिलंय की 10 ते 11 टुर्नामेंट मात्र त्यांच्या नावावर आल्यानंतर थोडंसं व्यावसायिक क्रिकेट काय आहे हे मात्र थोडंफार कळालं. या वेळेला बॅट अँड बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट नाहीये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एक चांगल्या बॅटरला जेव्हा मात्र एक चांगला गोलंदाज बीट करतो ना, तेव्हा एक वेगळाच द्वंद्व आपल्याला पाहायला मिळतं आणि तेच द्वंद्व आपण पाहू शकता. चेंडू आणि फळीचं जरी द्वंद्व असलं तरी सुद्धा बेस्ट वर्सेस बेस्ट आणि क्वालिटी वर्सेस क्वालिटीचं द्वंद्व आपल्याला पाहायला मिळतं. विशाल कोळी आणि प्रशांत घरत यावेळेला अप्रतिम वेट अँड वॉच केलं आणि सरळ आमच्या समालोचन कक्षेच्या दिशेने धाडलं गेलं. आउट ऑफ द पार्क. इनसाइड आउटचा फटका. क्लास टायमिंग. ब्रँड आहे अर्नाळाचा. 6 धावा. थँक्यू. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 8. या धावसंख्येवर 49 रन्स आव्हान असताना ऑफसाईडला काय फटका खेळलाय. गुडघ्यावर बॅलन्स करत चेंडूला मात्र एबी डिव्हिलियर्स स्टाईल मध्ये खेळून काढलं गेलंय. चेंडू निघून जाईल एक्स्ट्रा कव्हरला. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 10. या धावसंख्येवर 10 रन्स ऑन द बोर्ड लागले. आता षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. विशाल कोळी पहिले 4 बॉल अप्रतिम हाताळले गेले. स्ट्राईक रेट वाढवण्यामध्ये एक्सपर्ट आहे प्रशांत घरत. जरी ते चेंडू मात्र आपण पाहिले डॉट बॉल आले, परंतु मानसिकतेचं खच्चीकरण केलं नाही. त्या मानसिकतेला पुन्हा एकदा उभारी मिळवली. जे झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणं हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. 10 धावा एका साईडला आपल्याला पाहायला मिळतात. विजयासाठी अजून सुद्धा 39 धावांची आवश्यकता असेल. 24 बॉल आणि 39 धावा हे सामन्याचं समीकरण. तो संघ विजय होईल, तो संघ ग्रँड फिनालेला पोहोचताना पाहायला मिळेल. आणि ऑलरेडी जय श्रीराम उत्तम टीम फायनल मध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. लक फॅक्टर घेऊन आले आणि इथून जर आपण पाहिलं तर नशीब फार महत्वाची भूमिका असते, परंतु त्यासाठी तुम्हाला कष्ट सुद्धा भरपूर करावे लागतात. कारण आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो, कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाहीये. कारण स्वप्नांचा पाठलाग करताना तुम्हाला किती मैल दूर पळावं लागतं हे कोणीच सांगू शकत नाही. तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात आणि आयुष्याच्या मैदानात पळावंच लागतं, कारण थांबला तो संपला आणि क्रिकेटच्या खेळामध्ये हुकला तो संपला. म्हणून थांबायचं नाही हे प्रशांत घरत जाणतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10 वर जाऊन पोहोचली गेली. आता विजयासाठी 39 धावांचं अजून सुद्धा आवश्यकता आहे. संदीप खरवत एक अर्नाळाचा ब्रँड. आज 2 अर्नाळाचे ब्रँड आमने सामने खेळत असताना पाहायला मिळत आहेत. एक वेगळाच क्लास.
फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलला विकास धसगर सोडणार नाही. चिकाचा हा मात्र एक अप्रतिम षटकार पाहायला मिळतो. 6 धावा ग्लोरियस 6. थँक्यू. जबरदस्त षटकार पाहायला मिळाला. फुलटॉस बॉल. अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो, हे क्रिकेटचं रहस्य पाहायला मिळतं. ऑन साईडला काय फटका खेळलाय मोहम्मद अझरुद्दीन कॉपीबुक स्टाईल मध्ये. चेंडूला फेकून दिला आणि अजय जडेजाची आठवण करून देणारा हा कणखर झन्नाटेदार बॅक टू बॅक षटकार. 6 धावा. काय पाहिजे बायांना मन? सोन्याचा हार मागतात, सोन्याचा हार. ये सोनियाचे दागन माझ्या बाया थायल्या गहार ग, बाया थायल्या गहार न म्हणतात सोनियाचा हार ग. थँक्यू. वेलकम बॅक. लगातार 2 बॉलवर 2 षटकार. संघाची धावसंख्या 22च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. संदीप खरवतवर चढवलेले हे 2 हल्ले आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजू मिश्रा येत आहेत, काहीतरी समजवत आहेत आपल्या पार्टनरला, हा दिलासा देत आहेत. 40+ क्रिकेट एका साईडला आहे. रन तर रखरखत ऊन असलं तरी सुद्धा आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो. परंतु क्रिकेट खेळत असताना आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं हे तुमच्या हातामध्ये आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. पंचांकडे हलकीशी अपील होती. त्या आशाभूतपूर्व नजरेने पाहिलं होतं की विकेट मिळेल. राजू मिश्राने हलकीशी अपील केली. चान्सेस फार कमी असतात अशा वेळेला. रिव्हर्स स्वीपचा जेव्हा तुम्ही ग्रीप बदलता, एक पाऊल ज्या पद्धतीने थोडंसं स्टेप आउटून कधी कधी खेळण्याचा प्रयत्न करता. ऑन साईडला पायामधला चेंडू आणि अगदी सहजगत्या चेंडूला फेकून दिलंय. 300 षटकार. 6 धावा. संघाची धावसंख्या 28च्या घरामध्ये पोहोचली गेली. विजयासाठी 21 धावेची आवश्यकता. संदीप खरवत महागडे ठरले गेलेत या स्पेलमध्ये. जवळजवळ आपण पाहिलं तर 4 बॉलमध्ये 18 धावा खर्च केले गेलेत. विकास धसगर अप्रतिम. ऑफ साईडला फटका चांगला आहे. हरीश पाटील मात्र पुढे सरसावतील, चेंडूला फील्ड करतील. तत्पूर्वी सिंगलवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. या सिंगलच्या सहाय्याने संघातील धावसंख्या, संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 29 या धावसंख्येवर 29 रन्स ऑन दी बोर्ड. इथून 20 धावेची आवश्यकता. इथून विकेट फार महत्वाची भूमिका असणार आहे. परंतु जी सुरुवात झाली त्यावरून स्पष्टपणे दिसतं की विजयाची चाहूल आणि विजयाची चव चाखण्याचा प्रयत्न जरूर करतील. हलक्याच्या हाताने प्रशांत गरत आपल्या पार्टनरला या वेळेला संधी देत असताना आणि विकास धसगर नेहमी संधीचं सोनं करत असताना सातत्याने पाहायला मिळतो. शेवटचा बॉल असल्या कारणानं मात्र या वेळेला सिंगल मिळाली आणि सिंगल घेऊन स्वतःकडे स्ट्राईक ठेवली. 30 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. तर इथून 19 रनची गरज असेल. येणारे 18 बॉलमध्ये 19 रन्स असं सामन्याचं समीकरण. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम. अक्षय सी फूड्स नायगाव कोळीवाडा आयोजित नायगाव कोळीवाडा चषक 2024. थँक्यू. चला, टाइम स्पेंड करू नका. लगेच आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी 19 रन्सची गरज असेल. विशाल कोळीला विचार विनिमय करून बॉलिंग मार्कवर आणलं गेलंय. दिपेश दिंडेकर, शशी साटम सर ॲक्युरेट आहेत या वेळेच्या बाबतीमध्ये. कारण वेळ कोणाचा गुलाम नाहीये, वेळ कोणासाठी थांबणार नाहीये. ज्याने घड्याळाचा शोध लावला असा महान संशोधक जर्मनीचा पीटर हेनलिन या व्यक्तीसाठी ती वेळ थांबू शकली नाही, तर आपणासाठी काय थांबेल.
विशाल कोळी आपल्या गोलंदाजी मार्कवर. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभवाने समृद्ध असलेला, अनुभव सर्वात मोठा शिक्षक म्हणून ओळखला जातो. 18 बॉल आणि 19 रनची गरज असेल. बॉल तयार. विशाल कोळी आपल्या गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. संतोष ढवळे पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर अंडरआर्म फेकी केली जाते. सिंगल मेल. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 31 वर जाऊन पोहोचली गेली. 18 धावेची आवश्यकता आहे. इथून विकेटच्या शोधामध्ये आणि डॉट बॉल फॅक्टर खूप महत्वाची भूमिका राहील. चेंडूला पाहिलं, न्यायालयाला सरळ सोडून दिलं. खूप चांगला चेंडू होता. वळण घेणारा चेंडू आपण पाहतायत, कारण विशाल कोळीकडे दोन्ही मात्र कट करण्याची कला आहे. एकविरा स्पोर्टचे प्रोप्रायटर म्हणून ज्यांची ओळख, शैलूची अनुपस्थिती या संघाला मात्र जरूर आपण पाहतायत कमकुवत ठरली गेली. शैलेंद्र घोडेकर काय मॅच फिनिश केली होती गेल्या मॅच मध्ये. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु इथे सेफ झोन मध्ये असेल. संदीप खरवत चेंडूला फील्ड करतील. तत्पूर्वी 2 धावा आराम के साथ खेळपट्टीवर निघून येतील आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 33 रन्स, 33 धावा. विजयासाठी 16 धावेची आवश्यकता. त्यानंतर जय श्रीराम उत्तन्न टीम 2 हात करेल विजयी टीम बरोबर. शेवटची आणि अंतिम मॅच आणि या स्पर्धेचा सांगता अगदी सुंदर पद्धतीने पाहणार आहोत. चंद्रकांत शिंदे अर्थातच चंद्रा यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होईल. लेजेंडरी प्लेयर, त्यांच्याविषयी माहिती द्यायची तर अफलातून आहे. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता. विकास चिकाची मात्र दांडी गुल. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. गॉन.
यावेळेला जबरदस्त अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. ट्रेडमार्क शॉट प्रशांत घरच्या बॅटमधून सरळ 6 धावन करता. ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट. अक्षय सी फूड्स सिक्सर. थँक्यू. धर्मेशच्या पहिल्याच बॉलवर खरपूस समाचार घेतला. दुसऱ्या बॉलवर विकेट मिळवण्याची जरूर या ठिकाणी चाहूल लागली होती. पंचांकडे अपील केली, पंचांनी फेटाळली ही अपील. सांगितलं ऑफ स्टंप पिचिंग आहे. डॉट बॉल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 39. विजयासाठी 10 धावेची आवश्यकता. प्रशांत घरत आणि जयेश घरत दोन्हीही ब्रदर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. बंधूंची जोडी आणि आशिया खंडातील नंबर 1 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये या दोन बंधूंनी सुद्धा मात्र ती कव्हर केली स्पर्धा. 10 बॉल 10 धावेची गरज असताना कॉटन बॉलची संधी होती. खूप चांगली धर्मेशने मात्र कमबॅक केलं गेलंय. ग्रेट डिलिव्हरी. म्हणजेच कोणत्याही प्रकारचं भयभीत न होताना मी चांगली गोलंदाजी करू शकतो हा त्यांचा आत्मविश्वास. कारण गुगलवर आत्मविश्वास शब्द सापडू शकेल परंतु तो स्वतःला आत्मसात करावा लागतो. 9 बॉल आणि विजयासाठी 10 धावेची आवश्यकता आहे. 9 बॉल 10 धावा. ऑन साईडला आखूड टप्प्याचा चेंडू होता. सरळ चेंडूला मात्र फेकून दिलंय. 6 धावन करता. वंडरफुल शॉट. 6. थँक्यू. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल जाऊन पोहोचते 45. 4 धावेची आवश्यकता आहे. ऑफ साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फिल्डर त्या ठिकाणी हेमंत पाटील पुढे सरसावले गेले होते. सिंगल मिळाली. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 46 वर जाऊन पोहोचली गेली. हेमंत पाटील थोडेसे नर्वस जरूर असतील कारण गोलंदाजी खूप छान आहे परंतु जी स्ट्रॅटेजी ज्यांनी आखली ती मात्र पाहायला मिळाली नाही आणि एक सुद्धा बाउन्स पाहायला मिळाला नाही. हा विशेष राहिला. 3 धावेची आवश्यकता. हळूहळू विजयाच्या दिशेने प्रयाण करत असताना विशाल कतवार आराम के साथ मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. क्लिंटन तर अगदी मात्र रेस्ट करतायत. लगेच आपण ग्रँड फिनालेला सुरुवात करणार आहोत तर कोणत्याही खेळाडूने कुठेही जाऊ नका. आणि इथे मात्र लान्स क्लुजनर कॉपी बुक स्टाईलमध्ये फिनिश केले गेले. कॉंग्रॅच्युलेशन जनकराजा अर्नाळा टीम. आणि तेवढंच गोड अभिनंदन सुद्धा गोड कौतुक असेल ते धनविन एकविरा स्पोर्ट्स वसई 11 टीमचं. तर हँडशेक करा. 3ऱ्या क्रमांकावर मात्र जरूर समाधान व्यक्त करावं लागेल 40+ खेळाडूंना. चला हँडशेक करा आणि लगेच आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. प्रशांत तर तुमचे जे डिवाइड खेळाडू आहेत ते मात्र तुम्ही 11 इथे राहा कारण वेळेची दिरंगाई न करताना इथे मात्र आपण ग्रँड फिनालेला सुरुवात करणार आहोत.